बघा माझी मुलगी काय चुपचाप खाते? कारल्याचे फ्रेंच फ्राईज खात ते आहे. तर कारले कडू राहते ना. बघा आणि आवाज बघा कारल्यांच्या फ्रेंच फ्राईजचा अगदी करारा कुरकुरीत असा मस्त असा. तर इथे आज मी बनवलेले आहे 2 प्रकारे फ्रेंच फ्राईज. तर हे कसे बनवलेले अगदी कुरकुरीत होतात, कडू नाही लागत, अगदी चविष्ट, अगदी लहान मुलं खाईल एवढे छान लागतात आणि जबरदस्त बनतात. तर वेळ न गमावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले कारले घेतले, स्वच्छ धुवून घेतलेत आणि असे लांब लांब आम्ही कापून घेतले. त्याला थोड्याशा लाल 1-2 याच्यात अशा लाल बिया निघाल्यात. बाकीच्या बिया किंवा गर असेल आतला तो काढून घ्यायचा आणि पूर्ण कापून असे लांब लांब कापून घ्यायचे. त्यानंतर याला मी स्वच्छ धुतले होते, आधी कापल्यानंतर धुतले नाही. मग मोठ्या गंजात पाणी टाकले, पूर्ण वरपर्यंत पाणी टाकले. त्यात मी हळद टाकली आहे, 2 चमचे मीठ घातले आणि याला एक बॉइल्ड येऊ द्यायचं आपल्याला, म्हणजे जेणेकरून कारल्याचा थोडा कडवटपणा कमी होईल. म्हणजे एकदम जास्त कडू नाही लागणार, हलकासा तो कडवटपणा राहील, ज्याने चव खूप छान वाटते. तर आता याला छान बॉइल्ड येऊ द्यायचं. उकळी आली की आपल्याला हे पाणी फेकून घ्यायचं आहे. फेकल्यानंतर 2 पाण्याने धुवून याला सुकवायचं आहे आपल्याला. तर ते समोर मी कसं कसं करायचं ते तुम्हाला सांगतेच आहे. इथे छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करू द्यायची. थोडीशी वाफ वगैरे जे गरम आहे तो स्टेबल होऊ द्यायचा, नाहीतर आपल्या अंगावर सांडायची भीती असते. तर आता याला मी चाळणीत काढून घेते, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते आणि थोडं पाणी निथळू द्यायचं. तसं चाळणमध्ये काढून घेतलं आहे, पाणी निथळू द्यायचं. त्यानंतर आपल्याला समोरची प्रोसिजर. आता 2 मिनटं याचं चाळणीतलं पाणी छान निथळलं की किचन टॉवेल असते किंवा तुमचं कुठेही घरी कॉटनचा टॉवेल असेल ना, त्यावर असं पसरवून घ्यायचं आणि वरतून दुसऱ्या टॉवेलनी पण थोडं हलकंसं प्रेस करायचं, जेणेकरून कारल्यात जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं. जर तुमच्याकडे आपण उन्हाळ्यात, आता हे पावसाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस असेल तर असं पुसून थोडीशी 1-1.5 तासाची ऊन जर दाखवली त्याचं पाणी अजून कमी होतं, जे अजून कोरडे होतात, तर आपले फ्रेंच फ्राईज अजून चांगले होतात. तर आता याचं पाणी पूर्ण मी शोषून घेतलं आहे, छान कोरडं करून घेतलेलं आहे. आता याला 2 प्रकारे आपल्याला फ्रेंच फ्राईज बनवायचे आहे. तर इकडे सोबत मी तेल पण मांडलेलं आहे गरम करायला. तेल गरम झालं. अर्धे कारले आहे ते मी आधी असेच तळून घेणार, म्हणजे कोरडे केल्यानंतर असेच तळून घ्यायचे आहे. तर हे छान मस्त पहिल्यांदा 2 मिनटं फास्ट गॅसवर म्हणजे मोठ्या गॅसवर तळायचं. त्यानंतर याला मंद आचेवर होऊ द्यायचं. तर आता ते मंद आचेवर होत आहे, तोपर्यंत दुसऱ्या पद्धतीच्या फ्रेंच फ्राईजची तयारी करूया. तर ते कारले एका पॉटमध्ये मी वेगळे काढून ठेवलेले आहेत. इकडे 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर तुम्ही कमी जास्त कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. फक्त आपल्याला त्या कारल्याला कोटिंग आलं पाहिजे एवढं आपल्याला पाहिजे. यात मी 1 चमचा काळी मिरी पावडर घातली आहे. त्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. ड्राय इन्ग्रेडियंटच घ्यायचे आहे आपल्याला, आता सध्या मीठ नाही घालायचं आहे. तर हे मिक्स झाल्यानंतर आपले जे कारले ठेवले होते बाजूला एका भांड्यात, त्यावरती असं हे टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित, असं थोडं थोडं, आणि असं ओलसारायचं आहे, म्हणजे वरखाली करायचं आहे, हाताने न करता असं ओलसारून घ्यायचं आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा. तर अशा पद्धतीने जर केलं तर सगळ्या कारल्यांना हा कॉर्नफ्लॉवरचा कोट लागतो, जेणेकरून आपले कारले जेव्हा आपण तळतो ते अगदी कुरकुरीत. बघा इथे छान मस्त असं सगळ्या कारल्यांना व्यवस्थित असा कोट झालेला आहे बघा व्यवस्थित. आणि टाकताना असं थोडंसं झटकून घ्यायचं, जेणेकरून एक्स्ट्रा कॉर्नफ्लॉवर आहे ते पॉटमध्येच राहील, तेलात जाणार नाही. तर आता तोपर्यंत हे झालेलं आहे, याला बाजूला ठेवूया. इकडे बघा हे पण कारले मस्त असे झाले गोल्डन ब्राऊन. याला आता काढून घ्यायचे आहे. हे कुरकुरीत झाले. पहिल्यांदा फास्टवर तळायचं, त्यानंतर मंद आचेवर थोडा वेळ होऊ द्यायचे, जेणेकरून कारले आतपर्यंत कुरकुरीत होणार आणि भरपूर वेळपर्यंत हे कुरकुरीतच राहतात असेच. तर याला बाजूला ठेवले. आता जे कॉर्नफ्लॉवर लावलेले आपले कारल्याचे फ्राईज होते ते तळून घेते. तर हे पण टाकून घेते. तर कॉर्नफ्लॉवरवाले जे कारल्याचे फ्राईज होते ते मी 2 बॅचमध्ये तळलेले आहेत, एकदम एकत्र सगळे तळलेले नाहीत. तर फर्स्ट बॅच तळून घेते आहे मी. तर हे टाकून घेतलेलं आहे बघा मस्त असं. याला पण थोडंसं 2 मिनटं फास्ट गॅसवर म्हणजे मोठ्या गॅसवर तळायचं. त्यानंतर मंद आचेवर याला होऊ द्यायचं थोडं, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले पाहिजे. आपण बॉईल केलेले आहे ते ऑलरेडी शिजले आहे, पण ते कुरकुरीत झाले पाहिजे, म्हणून आपल्याला मंद आचेवर थोडा वेळ होऊ द्यायचे आहे, 2 मिनटं. तोपर्यंत ते मंद आचेवर होत आहे, तोपर्यंत आपण इथे याचा मसाला बनवून घेऊ. तर इथे मी तिखट पावडर म्हणजे लाल तिखट घेते आहे, 2 चमचे घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. तर इथे 2 चमचे घेतलेला आहे. यात चवीपुरतं मीठ घालते आहे.
इथे बघा 2 चमचे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यात मी घातलेला आहे चाट मसाला. तुम्ही चाट मसाला कमी जास्त म्हणजे ह्या सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत थोडे कमी जास्त झाले तरी काही फरक पडत नाही. निव्वळ चाट मसाला लावला तरीही चालतं, पण तिखट मीठ लावल्यानंतर ना खूप छान वाटतं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर हा मसाला आता बाजूला ठेवायचा. आपण हा मसाला काकडीला लावून किंवा कुठल्या सॅलडमध्ये वापरला तरीही चालतं. तर बघा दोन्ही टाईपचे आपले फ्रेंच कारल्याचे फ्राईज तयार झालेले आहेत. आता याच्यावरून जो मसाला केलेला आहे तो लावायचा आणि मगाशी जसं ओलसारलं होतं तशासारखं ओलसारायचं आहे, जेणेकरून हा जो मसाला आहे तो एकूण एक कारल्याच्या फ्राईजला लागेल. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा. आणि हे बनवल्यानंतर तुमच्या घरच्या मुलांनी जर खाल्ले तर मला नक्की नक्की आणि नक्की कळवा की हे कसे झालेत ते. तर आता दोन्ही प्रकारच्या फ्राईजला मी हा छान मस्त मसाला लावून घेतला आहे. तुम्ही हवं तर पेरी पेरी मसाला पण लावू शकता, पुदिना पावडर वगैरे किंवा आमचूर पावडर वगैरे लावून पण असे वेगवेगळ्या टाईपनी बनवू शकता. तर मी इथे 2 प्रकारे बनवलेले आहेत आणि मस्त अशीच झालेले आहेत. तर तुम्ही पहिल्या याच्यात बघितलंच माझ्या मुलींनी कसे खाल्ले. तर नक्की बनवा आणि मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.